कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल शांता चल. हा बाहेरचं आवरलं, आता इकडचं आवरायला पाहिजे. चल पटापटा. अगं कलश नाहीये, जा पटशिरी कलश घेऊन ये. हा 5 मिनिटात गुरुजी येतील, फोन केला होता त्यांना. बर. आई सुखी व्हा. तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या लय लय शुभेच्छा. थांबा. नमस्कार. सुखी व्हा. तुम्हाला बी दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. तुम्हाला पण दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आधिपती आणि अक्षर कुठे राहिले? आवरत असतील, येतील इतक्यात. हा ठेवते. नमस्कार. चला सगळे आले असतील तर पूजा सुरू करूया. 1 मिनिट, ते आधिपती आणि सुनबाई येतात. शांता, अगं आधिपती आणि सुनबाईंना बोलवलं म्हणून सांग. तसं म्हणायला गेलं तर दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये प्रत्येक नात्याचा विचार केला नाही. कसं कसं मास्तरीनबाई कसं? म्हणजे पती पत्नीच्या नात्यासाठी पाडवा, भावा बहिणीच्या नात्यासाठी भाऊबीज. खरंच हो. सगळं बरोबर आहे, पण आपण एक चूक करतोय असं वाटत नाही का मास्तरीनबाई? काय झालं? आपण दुनियाभरची शिकवणी घेतोय, पण आज दिवाळ सण आहे, आपण एकमेकांनी शुभेच्छाच दिलेल्या नाहीत. हे लक्षात आलं का नाही तुमच्या? खरंच की शुभेच्छा. असं असतंय शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा मास्तरीनबाई. हे काय होतं? गोड गोड गार गार फुलातल्या मधावानी गोड गोड माणसांना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा. ढाकले सरकार मसनी खाली बोलवले पूजेला. तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. जाऊ देत, चला. हो चला कुणीकडे चला. अहो काय आता काय? हा विसरला एवढ्यात? काय विसरले? शुभेच्छा तर दिल्या. ते आम्ही दिल्या, तुम्ही कुठे दिल्यात आम्हासनी अजून? आम्ही नसतो विसरत. चला काहीतरीच. ओ जाताय कोणीकडे? हो उशीर होईल. होऊ दे, ते बोलवून गेल्या. जाऊ दे, सगळे थांबलेत खाली. थांबू दे, पूजा आहे ना खाली. असू दे. मी ऐकणारच नाही ना. नाही अजिबात नसतो ऐकत नाही. पहा मिळणार बरं गरीब बिचाऱ्या माणसाला शुभेच्छा दिवाळीच्या. गोड गोड गार गार फुलातला मध. चला करूया सुरुवात. जा ना. शांता जा, निवेदाचं ताट घेऊन ये. आणला आजी. चला. फराळाचं ताट कुठं आहे? हे बघा असं आहे, किती बी तयारी केली ना व तर काय ना काय तरी राहतच बघा. शांता जा, फराळाचं ताट घेऊन ये. होय आजी साहेब. गुरुजी बघा काय राहिले का अजून. हो आलंय आलंय सगळं आलंय. हो चला करूया सुरुवात. बाय बाय. 3 वेळा पाणी प्यायचं आहे. आचम्य हरि ओम केशवाय नमः, हरि ओम नारायणाय नमः, हरि ओम माधवाय नमः, गोविंदाय नमः. हात जोडून दोघांनी देवीचं ध्यान करायचं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, छान दिसतंय ना. दिवाळी तसं दिव्याने घर सजवायला मला खूप आवडतं. मलाही. माझे बाबा म्हणायचे
दिवाळी म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय. अरे वा. मी ना आई लहानपणी अशा पणत्या बाजूला घ्यायचे एक एक आणि त्याच्यावर श्री लिहायचे. किती छान. तुम्हाला आठवते एखादी अशी आठवण? नाही म्हणजे अशी दिवाळीबद्दलची अशी काही आठवण नाही आठवत, पण एक गोष्ट मात्र आठवते मला अधिपतीबद्दल. अगं म्हणजे ना अधिपती खूप लहान होता आणि दिवाळीचे दिवस होते, आम्ही कुठेतरी बाहेर चाललो होतो, कुठे ते आता मला आठवत नाहीये. आणि बाहेर मुलं अशी फटाके खूप वाजवत होते. ते सगळं बघून अधिपतीने हट्ट केला, म्हणाला की मला पण फटाके हवेत. तर मी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला की नाही, त्याच्याने पोल्युशन होतं, धूर होतो, चांगलं नाही. पण हा काही ऐकायला तयार नाही. हे खूप रागावले, म्हणाले अजिबात नाही फटाके आणायचे. पण मग तो काही ऐकायलाच नाही. तुला माहिती आहे ना किती हट्टी आहे तो. शेवटी यांनी काही फुलबाजी आणि भुईचक्र त्याला आणून दिली आणि त्यांनी ती लावली. खूप धूर झाला ग आणि एकदम त्याला खोकला यायला लागला. मी त्याला समजावलं की दिवाळी हा सण दिव्यांचा असतो, फटाक्यांचा नाही. फटाक्यांनी बघ किती आवाज होतो, धूर होतो आणि त्याच्या फटाक्यांनी कुणालाही इजा होऊ शकते. हे नीट समजावल्यानंतर मात्र त्याला पटलं. आणि तुला माहिती तसा समजूतदार आहे तो. हो खरंच, सगळ्यांची मनं सांभाळणं बरोबर जमतं त्यांना. बरं अक्षरा, सगळा फराळ छान झालाय हा. म्हणजे तुझ्या हाताला अगदी चव आहे. थँक्यू आई. सरस्वती देवी बरोबर अन्नपूर्णा देवी पण प्रसन्न आहे तुझ्यावर. बरं चला आपण बाजूच्या कॉरिडॉरमध्ये करूया आरास. हो चल. तुम्ही दोघी इथं आहे सवय. अख्खं घर पालतं घातलं तुम्हाला शोधाया. का काय झालं? काय झालं नाही, बाकी आहे ना अजून. काही बाकी आहे का? राहिलं असेल तर सांगा, मी करते. हा, असा पदर खोचून नवऱ्यासनी रगडायचे आज. आज पाडवा आहे ना व, तर बायकोनं नवऱ्याला चांगलं उठणं लावून घासून पुसून आंघोळ घालायची असते. चला चला बोलवा तुमच्या नवऱ्यांना, रीतीप्रमाणे समजा झालं पाहिजे. बाकी तयारी मी करते. आई थांबा. सॉरी पण मला हे जमणार नाही. माफ करा. ह्यासनी काय झालं असं अचानक? नाही काही नाही, मी बोलते थांब. सॉरी अक्षरा, मला आईना नीट नाही समजावता आलं. त्यांना काय आणि कसं सांगावं हेच कळेना. पण प्लीज प्लीज तू मला समजून घे. मी समजून घेऊ शकते आई, म्हणूनच आले मी तुमच्याशी बोलायला. काय झालंय ना अक्षरा की आमच्या दोघांमध्ये इतकं अंतर पडलंय की आता ह्या सगळ्या रीती वगैरे पाळणं अवघड जात आहे. अक्षरा, तू एवढा लग्नाचा घाट घातलायस ना, मग ह्या सगळ्या रीती परंपरा आपण लग्नानंतर पाळल्या तर नाही का चालायचं? चालेल आई, पण तुम्ही आत्ता नवरा बायकोच आहात की, मग आत्ता पाडवा साजरा करायला काय हरकत आहे? अक्षर, मला अगदीच कळतंय की मी त्यांची लग्नाची बायको आहे. ह्या रीती परंपरा पाळल्या पाहिजेत. पण ज्या रीती नातं घट्ट करण्याकरता केलेल्या आहेत, ते नातंच जर माझ्यापासून दूर असेल तर त्या रीती कशा पाळू मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.